राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. साताऱ्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून सत्तेच्या बुद्धिबळाचा एक ताणतणावपूर्ण डाव रंगला होता. प्रत्येक चाल विचारपूर्वक टाकली जात होती. प्रत्येक नेत्याचा चेहरा शांत असला तरी मनात मात्र सत्तेचे समीकरण धगधगत होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला बाजूला ठेवत सत्तेचा नवा किल्ला उभारतील अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरत होती. मात्र सत्तेच्या या रणांगणावर शेवटचा आणि निर्णायक डाव टाकत मंत्री जयकुमार गोरे यांनी संपूर्ण खेळाची दिशा बदलून टाकली आणि अखेर अध्यक्षपद भाजपकडेच खेचून आणलं. सातारा जिल्हा परिषद ही केवळ एक प्रशासकीय संस्था नाही, तर जिल्ह्याच्या सत्तेचा केंद्रबिंदू आहे. 65 जागांच्या या सभागृहात भाजपनं 27 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद दाखवून दिली होती. दुसरीकडे भाजप विरोधात लढत राष्ट्रवादी काँग्रेसने 20 आणि शिवसेनेनं 15 जागा मिळवत एकत्र येण्याचा पर्याय जिवंत ठेवला होता. निकालानंतर काही काळासाठी असं वाटत होतं की भाजपच्या हातातून सत्ता निसटणार आणि शिवसेना राष्ट्रवादीची नवी सत्ता साकार होणार. पण राजकारणात अंतिम सत्य हे केवळ आकड्यांचं नसतं, तर त्यामागील डावपेच आणि नेतृत्वाच्या इच्छाशक्तीचं असतं. या सत्ता नट्ट्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत महायुतीच्या नात्यांना नवसंजीवनी दिली. निवडणूक काळातील कटुता बाजूला ठेवून महायुती म्हणून एकत्र राहण्याचा संदेश त्यांनी दिला. त्याचवेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी ठाम शब्दात अध्यक्षपद भाजपचाच असेल असा निर्धार व्यक्त केला. या निर्धारामागे केवळ आत्मविश्वास नव्हता, तर एक सुस्पष्ट रणनीती होती. वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठका, पडद्यामागील चर्चा आणि सत्तेच्या गणिताचा अचूक अंदाज घेत अखेर महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये एकमत झालं. सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आणि त्या फॉर्म्युलात भाजपचा वर्चस्व स्पष्टपणे दिसून आला. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भाजपकडे राहणार हे निश्चित झालं. राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपद देऊन सत्तेत मानाचं स्थान देण्यात आलं. तसेच बांधकाम आणि आरोग्य समित्यांचं सभापतीपदी त्यांच्या वाटेला आलं. शिवसेनेलाही इतर महत्त्वाच्या समितींच्या सभापतीपदी झुकतं माप देण्यात आलं, ज्यामुळे महायुतीतील समतोल राखण्याचा प्रयत्न झाला. मात्र या संपूर्ण घडामोडीत एक राजकीय संदेश स्पष्ट झाला. साताऱ्याच्या सत्तेच्या रणांगणावर जयकुमार गोरे यांची चाल निर्णायक ठरली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या शक्यतेला पूर्णविराम देत त्यांनी भाजपचं वर्चस्व कायम ठेवलं. या डावात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यापेक्षा गोरे यांचं राजकीय वजन अधिक प्रभावी ठरल्याचं चित्र समोर आलं. साताऱ्याच्या राजकारणात हे केवळ सत्ता स्थापन होण्याचं प्रकरण नाही, तर नेतृत्व, डावपेच आणि राजकीय इच्छाशक्तीचा विजय आहे. सत्तेच्या या पटावर अनेक चालांचा खेळ झाला, अनेक शक्यता निर्माण झाल्या आणि तितक्याच वेगानं त्या संपुष्टात आल्या. पण शेवटी सत्ता त्या हातातच राहिली ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपली पकड सैल होऊ दिली नाही. साताऱ्याच्या राजकीय आकाशात आता एकच संदेश घुमतोय. राजकारणात मैत्री आणि वैर तात्पुरतं असतं, पण सत्ता मिळवण्यासाठीची जिद्द कायमस्वरूपी असते. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.